अनुदानित आणि अनुदानरहित प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या मान्यता नूतनीकरणासाठी सार्वजनिक शिक्षण विभागाने अनेक निकषे निश्चित केली आहेत। सुरुवातीला 1 वर्षांसाठी मान्यता दिली जाते आणि ती शाळा योग्य रीतीने चालली तरच पुढील 10 वर्षांसाठी मान्यता दिली जाते। जुन्या शाळांना त्यांच्या सर्व निकषांनुसार स्थिती चांगली असल्यासच मान्यता नूतनीकरणासाठी मंजुरी दिली जाते। परंतु बेळगाव जिल्ह्यातील सार्वजनिक शिक्षण विभागात कोणतीही योग्य तपासणी न करता मानकांची पायमल्ली करत अनुदानित आणि अनुदानरहित शाळांना मान्यता देण्यात आल्याचं उघड झालंय। होय, बेळगाव आणि चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात निकषांशिवाय अनेक अनुदानित आणि अनुदानरहित प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना 10 वर्षांची मान्यता मिळाल्याचं समोर आलंय। निकषांनुसार शाळेच्या जमिनीला NA असणं आवश्यक आहे। ती जमीन शिक्षणाच्या उद्देशासाठी रूपांतरित केलेली असावी। इमारतीचे सुरक्षा प्रमाणपत्र, अग्निसुरक्षा प्रमाणपत्र, मुलींसाठी स्वतंत्र व व्यवस्थित स्वच्छतागृहे, विद्यार्थ्यांची नोंदणी व उपस्थिती, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय, खेळाचे मैदान, चांगल्या दर्जाच्या वर्गखोल्या, ग्रंथालय, CCTV कॅमेरे यासह अनेक नियम लागू होतात। परंतु बेळगाव आणि चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातील काही शाळांना निकषांच्या तपासणीशिवाय 10 वर्षे मान्यता व मान्यता नूतनीकरण देण्यात आले। या प्रकरणामुळे संबंधित क्षेत्रीय शिक्षणाधिकारी आणि DDPI यांच्या भूमिकेबाबत शंका निर्माण होत आहे। काही शाळांमध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय नाही, मुलांसाठी खेळाच्या मैदानाची कमतरता आहे, विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदणी फारच कमी आहे, स्वच्छतागृहांची स्वच्छता आणि सोयी सुविधा देखील नाहीत, तसेच इमारत व अग्निसुरक्षेचे प्रमाणपत्रही उपलब्ध नाही। जिल्हाभरात सार्वजनिक शिक्षण विभागाच्या धोरणांवर आधीच अनेक आरोप आहेत, त्यामुळे शिक्षण मंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालावं, मानकांचा भंग करून शाळांना मान्यता देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी आणि नियमांचा भंग करणाऱ्या शाळांची मान्यता तात्काळ रद्द करावी अशी मागणी नागरिक करत आहेत। ब्युरो रिपोर्ट KMM मराठी, बेळगाव।